तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारच नाहीयेत. 2100 रुपये देऊ असं म्हटलं नव्हतं, असा दावा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलाय. महिला 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. तर सरकारकडनं लाडक्या बहिणींची आता फसवणूक झाली आहे का, असा सवाल विचारला जातोय. सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं. मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे. 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही. हे द्यावेत. आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं. नंतर काय तर 2100 देणार आहे. 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला. तर तसा काही प्रकार नाहीये. आपलं मत किती आहे, 1500 का 2100? नाही, 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारच नाहीयेत. 2100 रुपये देऊ असं म्हटलं नव्हतं, असा दावा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलाय. महिला 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. तर सरकारकडनं लाडक्या बहिणींची आता फसवणूक झाली आहे का, असा सवाल विचारला जातोय. सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं. मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे. 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही. हे द्यावेत. आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं. नंतर काय तर 2100 देणार आहे. 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला. तर तसा काही प्रकार नाहीये. आपलं मत किती आहे, 1500 का 2100? नाही, 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारच नाहीयेत. 2100 रुपये देऊ असं म्हटलं नव्हतं, असा दावा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलाय. महिला 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. तर सरकारकडनं लाडक्या बहिणींची आता फसवणूक झाली आहे का, असा सवाल विचारला जातोय. सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं. मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे. 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही. हे द्यावे.